भारतरत्नांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव सुद्धा पाटण तालुक्यातील सुपुत्र पाटण तालुक्याला वैभवशाली वैभव प्राप्त देणारे नाडेगावचे सुपुत्र विजय पवार त्यांना प्रथमतः सदर कमिटी संपूर्ण टीम संपूर्ण प्रेक्षक पहिल्यांदाच बॅट होते प्रथमतः अभिनंदन. भारतरत्न मानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी पाटणमध्ये 135वी जयंती. खरं तर मी या निमित्तानं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना तरुणांना एक विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपण इथून पुढच्या काळातील पिढी आपल्या समाजापुढे ठेवून आपल्या लोकांपुढे ठेवून समाजाची उन्नती समाजाची प्रगती कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीनं या इथल्या तरुण पिढीनं खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या देशातच नाही जगातल्या कितीतरी देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चांगलं साजरी करतात. त्यांचे आचार त्यांचे विचार ठेवून आपण आता सध्या मार्गक्रमण करतोय. मी या निमित्तानं सर्व पाटण सर्व जनतेला मी खरं तर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन. त्याचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार सुराज देसाई साहेब यांच्यावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्यांनाही मी खरं तर त्यांचं मनपूर्वक आभार मानेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन इथून या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इथून पुढच्या कार्यकर्ते सर्व बंधू भगिनींनी इथून पुढच्या काळामध्ये पाटण तालुक्यामध्ये एक चांगलं काम उभं करावं अशी मी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मी आदरांजली व्यक्त करतो आणि या तालुक्यातल्या सर्व जनतेला या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद.